मस्त असं थंडीचे दिवस चालू झालेले आहेत आणि गाजराचा सीझन चालू झालेला आहे। मार्केटमध्ये भरपूर गाजरं मिळतात। त्याच्यासाठी आपण आज गाजराचा हलवा बनवणार आहोत। मस्त असा रसरशीत चवदार असा गाजर हलवा, परफेक्ट हलवाई स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल कसा बनवायचा ते आपण पाहणार आहोत। त्याच्यासाठी मी कढईमध्ये इथं 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि मस्त असे स्वच्छ धुवून त्याचे सालं काढून खिसून 1 किलो गाजर घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता। हे आता गाजर तुपामध्ये 5 मिनिटं परतून घ्यायचं आहे। ते आपण कढईत घालून घेऊया सर्व आणि छान ते परतून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण याच्यात आता 2 कप दूध घालणार आहोत। 1 किलो गाजराला 2 कप दूध घालायचं आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण हे गाजर थोडंसं दुधात शिजवून घेणार आहोत। दूध आटेपर्यंत ह्याला आपण आता झाकून ठेवायचं आहे। एक 5-10 मिनिटांना तुम्ही चेक करू शकता। दूध आपलं थोडंसं कमी झालेलं आहे। छान मिक्स करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण याच्यात आता ड्रायफ्रूट्स घालणार आहोत। मी तर याच्यात बेदाणे घातलेले आहेत, थोडेसे काजू घातलेले आहेत। ड्रायफ्रूट्स तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या मर्जीनुसार। याच्यात बदामाचे काप घातलेले आहेत मी। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे। आपण 5 मिनिटांनी चेक करून बघूया। थोडंसं अजून आपलं याच्यात दूध आहे शिल्लक। त्याच्यानंतर आपण याच्यात आता साखर घालणार आहे आणि वेलची पूड घालून घेणार आहे। छान मिक्स केल्यानंतर मी याच्यात आता 1 चमचा वेलची पूड घालते आणि याच्यात 1 कप साखर घालायची आहे। 1 किलो गाजरासाठी 1 कप साखर घालायची आहे, तेवढी सफिशियंट असते। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। गाजर ऑलरेडी गोडसर असतात, त्याच्यामुळे साखर जास्त घालायची गरज नाही। ते छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यात मिल्क पावडर घालणार आहोत। मी अर्धा कप मिल्क पावडर घातलेली आहे। तुम्ही तुमच्याकडे खवा असेल तर खवाही घालू शकता। माझ्याकडे खवा नाही आहे म्हणून मी याच्यात मिल्क पावडर घातलेली आहे। खवा असेल तर तुम्ही अर्धा कप खवा घालू शकता किंवा थोडीशी तुम्ही मलाई किंवा आपल्या दुधावरची शाई घातली तरीही त्याची चव खूप छान लागते। एकदम रेस्टॉरंट स्टाईल, हलवाई स्टाईल असा आपला गाजर हलवा तयार होतो। याच्यातली मिल्क पावडर छान मिक्स करून घ्यायची आहे। त्याच्या गुठळ्या पूर्ण फोडून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपण हे झाकून ठेवायचं आहे त्याच्यातलं पाणी आटेपर्यंत, कारण की आपण साखर घातलेली आहे। साखरेलाही खूप पाणी सुटलेलं असतं। तुम्ही बघू शकता थोडंसं आपल्या यातलं साखरेचं पाणी आता आटलेलं आहे। छान असा टेम्पटिंग आपला गाजर हलवा दिसतो आहे। याच्यातलं पूर्ण पाणी आटवून घ्यायचं आहे, नाहीतर असं पचपचित लागतो। पूर्ण म्हणजे एकदम सुका नाही करायचा। थोडासा असा ओलसर रसरशीत असा हलवा ठेवायचा आहे आपला। तुम्ही बघू शकता मी एकदम जवळून दाखवते तुम्हाला। एकदम असा टेम्पटिंग आणि रसरशीत असा दिसत आहे गाजर हलवा। तोंडाला पाणी सुटलं ना बघूनच। छान असा मस्त गाजर हलवा आपण आज इथं बनवलेला आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा। तुम्ही बघू शकता आपल्या गाजर हलव्यातलं थोडंसं पाणी आता इथं आटलेलं आहे। आता गॅस आपण बंद करणार आहोत आणि थोडंसं वरून आपण ह्याचं तूप घालून घेणार आहोत। तूप घातल्याने काय होतं, चव आपल्या गाजर हलव्याला खूपच छान येते। एकदम रेस्टॉरंट स्टाईल, हलवाई स्टाईल आपला गाजर हलवा लागतो। तुम्ही बघू शकता 1 ते 1.5 चमचा वरून साजूक तूप घालायचं आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही या पद्धतीने गाजर हलवा करून बघा, खूपच छान असा गाजर हलवा लागतो। तुम्हाला नक्की आवडेल। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि छान असे बदामाचे काप घालून छान गार्निश करून घ्यायचं आहे प्लेटमध्ये। आपला गाजर हलवा रेडी आहे।